एकादशी असू दे किंवा कोणताही उपवास असू दे, आपण साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे किंवा मस्त असं भगर करतो. पण तेच-तेच उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो. काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. अशावेळी काय करायचं? तर मस्तपैकी हा पातळ, कुरकुरीत अगदी 10 मिनिटात बनणारा पेपर डोसा केला तर आणि तोही उपवासाचा सगळ्यांना आवडेल असा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा मी 1 वाटी इतकी ही वरई घेतलेली आहे. आता बरेच जण ह्याला वरई, बरेच जण ह्याला उपवासाचा तांदूळ म्हणतात. तुमच्या भागामध्ये या तांदळाला काय म्हणतात हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता हे 1 वाटी इतकं मी घेतलं होतं. तुम्ही कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने घेऊ शकता. आता हे सगळे तांदूळ आपण मिक्सरमध्ये घालून घेतोय. आता त्याच वाटीने इथं बघा मी पाव वाटी इतके साबुदाणे घेतले होते. ते पण आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि वरई आणि साबुदाणा हे दोन्ही आपल्याला चांगले असे बारीक करून घ्यायचे. अगदी छान असं बघायचं पीठ तयार झालेलं आहे. आता ह्याच भांड्यामध्ये ना आपण अर्धी वाटी इतकं आपण दही घालतोय. आता दही घेताना ते फार आंबट नसावं. आता ही अर्धी वाटी दही आणि थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा सगळं चांगलं असं फिरवून घ्यायचं. आता हे संपूर्ण कृती मिक्सरमध्ये केल्यामुळं काय होतं, ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होत नाही आणि पीठ बघा अगदी एकसारखं तयार होतं. तुम्ही बघू शकता आपलं जे डोसाचं पीठ आहे ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. कोणत्याही प्रकारची गाठ नाहीये किंवा काहीच नाही आणि पीठ मिक्स करायला पण खूपच सोपी पद्धत आहे. छान असं आपलं हे पीठ तयार झालंय. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आजची रेसिपी अगदी झटकीपट आहे. तुम्हाला वाटलं की तुम्ही अगदी कोणत्याही क्षणी ही रेसिपी करायला घेऊ शकता आणि रेसिपी 100% परफेक्टच होते. आता थोडंसं पीठ घट्ट होतं आणि मिक्सरच्या भांड्याला पण थोडंसं पीठ लागलं होतं. तर त्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आणि हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता डोसाचं पीठ करताना ते ते फार जास्त घट्ट किंवा फार जास्त पातळ नसावं. कारण पातळ जर डोसे ना अगदी फिरवायला येत नाहीत आणि फार घट्ट झाले तर डोस्याला चांगली जाळी पण पडत नाही. तर एकसारखं बघा असं पाणी आणि पीठ हे चांगलं मिक्स करून घेतलं. छान असं पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ चांगलं रेस्ट व्हावं म्हणून 5 मिनिटं फक्त आपण साईडला ठेवूयात. तोपर्यंत चटणी करूयात. तर उपवासाच्या डोश्यासोबत आज आपण उपवासाची चटणी करतोय. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी अर्धी वाटी इतके भाजलेले शेंगदाणे घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, 2 चमचे इथं मी दही वापरलेलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायचं. आता ह्या चटणी चांगली एकसारखी वाटावी म्हणून थोडंसं पाणी घालून ही चटणी सगळी बारीक अशी वाटून घेतोय. आता चटणी किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे यावरती देखील आपल्या पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त ठरू शकतं. तर अगदी मस्त आणि अगदी परफेक्ट अशी आपली उपवासाची चटणी तयार झाली. डोसा असू दे, इडली असू दे किंवा कोणतीही रेसिपी करा, तुम्ही नक्की ही चटणी करून बघा. खूप छान लागते. चटणी वाटीमध्ये काढून घेतली आणि वरून तूप आणि जिऱ्याची फोडणी दिली. अप्रतिम अशी आपली चटणी तयार झालेली आहे. आता डोसा पण बघा आपलं जे पीठ आपण रेस्ट केलं त्याला पण 5 मिनिटं झालीत. आता आपण लगेचच डोसा बनवूयात. तर ते पीठ बघा अगदी छान असं परफेक्ट तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा घालतोय. आता हे पटापट सगळं एकसारखं दिशेने मिक्स करून घ्यायचं. परफेक्ट आपलं पीठ तयार झालंय. आता आपण डोसे बनवू. त्यासाठी गॅसवरती नॉनस्टिकचा तवा ठेवलाय. तवा चांगला कडकडीत तापवून घ्यायचा. पाण्याचा हापकारा मारायचा. कॉटनचं कापड किंवा टिश्यू पेपरनं तवा चांगला क्लीन करून घ्यायचा. आता गॅस अगदी बारीक करायचा आणि 1 ते दीड पळी बॅटर आपण तव्यावरती घालून ते छान असं एकसारखं पसरवून घ्यायचं. हा जो डोसा आहे ना, अगदी पातळ असा पसरतो. त्यामुळे तुम्ही हवा तितका तो मोठा करू शकता. तर छान असा डोसा पसरून झाला, की गॅस मोठा करायचा. आता आपण पिठाचे डोसे करतो, त्यामुळे डोसा लगेचच कोरडा होतो. म्हणून थोडंसं वरून तेल किंवा साजूक तूप तुम्हाला जे काही आवडत असेल, ते तुम्ही नक्की याला वापरू शकता. हे सगळं असं बघा छान असं पसरवून घेतलं. आता गॅस मोठा ठेवला आणि सगळीकडून बघा मस्त डोसाला छान रंग आलेला आहे. तर हा डोसा काढून घेऊयात. अगदी पातळ झालाय, कुरकुरीत झालेला आहे आणि पेपर डोसा वाटणारही नाही, की हा आपण उपवासाचा केलाय. उपवासाला पण खूप सुंदर आणि खूप टेस्टी पदार्थ आपण नक्की करू शकतो. पुन्हा एक डोसा बनवून दाखवते. पुन्हा गॅस बारीक केला, पाण्याचा हबकारा मारून घेतला, टिश्यू पेपर पेपर किंवा सगळा तवा छान क्लीन करून घेतला. एक पळी बॅटर बघा तव्यावरती घालून घेतलं आणि छान असं सगळीकडे एकसारखं पसरवून घेतलं. आज मी डोसासोबत ना शेंगदाण्याची चटणी केली आहे. तुम्ही हवं तर ना डोसाची भाजी पण करू शकता. ती पण खूप सुंदर लागते. साधारणपणे इतक्या प्रमाणामध्ये आपले 7 ते 8 डोसे तयार होतात, जे तुम्ही नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणाला करू शकता. तुम्हाला जर थोडे जास्त प्रमाणात डोसे करायचे असतील, तुम्ही हे प्रमाण अगदी डबल पण करू शकता आणि ही रेसिपी करून पाहिल्यानंतर ह्याचे फोटोज मला Instagramला पाठवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय, हे पण कमेंट करून नक्की सांगा. तर मस्त असे आपले कुरकुरीत पातळ असे आपले उपवासाचे पेपर डोसे तयार झाले. गरमागरम डोसे लगेचच आपण सर्व्ह करून घेऊयात.
तुम्हाला माझ्या आजची ही आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे पातळ कुरकुरीत पेपर डोसाची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आज मी हे डोसे शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह केले. तुम्ही हवं तर बटाटा किंवा मसाला डोसा म्हणून पण नक्की सर्व्ह करू शकता. पुन्हा अशाच छान रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.